10 AM म्हणजे सकाळ. पण तेव्हा याचा तिकडे अर्थ रोहित भारतातच आहे, कदाचित मुंबईत. खरं काय बघायचं? ही सत्य परिस्थिती आहे. त्या माणसाने डांबून ठेवलं होतं. नाही माहिती मला कोणती माणसं. परदेशामध्ये चांगली नोकरी लावून देतो असं आमिष दाखवलं आणि मी त्या आमिषाला बळी पडलो. मी स्वतःचे सगळे परतीचे मार्ग पण बंद करून घेतले. सारखी सारखी माझ्यावर पाळत ठेवून होती ही माणसं. बोगस ती सगळी माणसं. अगं UK US ला जाण्याचं स्वप्न दाखवलं. कुठेही पाठवणार नव्हते. एका घाणेरड्या देशामध्ये तिथेच कायमचं राहण्यासाठी सडण्यासाठी मला पाठवणार होते. तिथे कुठल्या तरी केमिकल फॅक्टरीमध्ये म्हणजे खाणीमध्ये काम करायला लावणार होते मला. तिथे माझ्या जीवाला खूप दुःख. प्रत्येक वेळेस वाटलं की तुझ्याशी आणि आपल्या बाळाशी मी खोटं बोलतोय. रोहित, अरे पण एकदाही निसटण्याचा प्रयत्न केला नाहीस तू तिथनं? प्रयत्न केला, मनात विचार सुद्धा आणला, पण नंतर प्रत्येक वेळेस मला तुझी काळजी वाटली. माझ्या जीवापेक्षा तुझा जीव खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी. आणि या माणसाने माझ्याकडनं बॉन्ड पेपरवर सही करून घेतली. 2 वर्षाचा बॉन्ड आहे आणि तो जर मोडला ना मी तर 10 लाख रुपये पेनल्टी मला भरावी लागणार. 10 लाख रुपये कसे भरू? ते भरता नाही आले तर तुझ्यापासून कायमची ताकद तुटवणार माझी. आणि मला तसं होऊ द्यायचं नव्हतं. तू अशा परिस्थितीत तुला काय सांगणार होतो? पुढे खोटं बोलत राहिलो तुझ्याशी. ते फोटो पण खोटे. सगळं खोटं. न दाखवली ग. हे बघ. प्रत्येक वेळेस मला वाटायचं की तुला खरं सांग म्हणतात, पण लोक मला बाळाची शपथ घालायची. नाही ऐकलं की वाटेल तसं मारायचंय, उपाशी ठेवायचं. मला नेहमी वाटलं की मी तुला सगळं खरं सांगून मी सगळं सहन केलं ते तुझ्यासाठी, आपल्या बाळासाठी. त्याच्या मला नेहमी वाटलं की त्याच्या तब्येतीवर कुठलाही परिणाम झाला. रोहित, अरे किती सहन केलंस रे तू माझ्यासाठी. तर केतनला जे वाटत होतं की तू इथेस, की त्याची शंका खरी ठरली म्हणायची. असेल तरी मला वाटलं, मला नाही माहिती. मग ती बाई कोण होती तुझ्या बरोबर? हा, ती बाई. तिच्यामुळे मी तू बाहेर पडू शकलो. मी आज जिवंत आहे. रोहित, अरे पण तू मला न विचारता आपला दहिसरचा फ्लॅट का विकलास? विकावा लागला मला. माझ्या समोर कुठला पर्यायच नव्हता. ही पेनल्टीची रक्कम मी कशी देणार होतो म्हणून तुला. रोहित, हे सगळं इतकं झालं पण जरासा धीर करून तुला मला काहीच सांगावं असं वाटलं नाही का रे? वाटलं खूपदा की तुला सांगावं. आई हिंमत झाली माझी. तुझ्या अपरोक्ष मी व्यवहार केला खरा, त्याबद्दल सॉरी. मी हात जोडून सॉरी. पण मला खात्री होती की एकदा तुला सत्य परिस्थिती कळली ना की तू मला माफ करशील. त्या माणसांचं ऐकलं नाही ना की मला उपाशी ठेवायचे. रोहित, अरे किती लागलंय तुला, किती मारलंय त्यांनी, किती सहन केलंस रे तू माझ्यासाठी. सगळं सहन का करू शकलो माहिती मी? कारण माझ्या बरोबर तुझं प्रेम होतं. मग काय पण ना, तुला एक वचन देतो. शिल्पा, तुझं जे काही नुकसान झालंय ना, तुझी पाहिजे तुला परत करी. रात्रंदिवस कष्ट करी, पण आपल्या बाळाला काही कमी पडू देणार नाही. मला
या सगळ्यात पहिले बाहेर सुटू दे. हं? तर कसं बोलतोयस तू? तू सुखरूप आहेस ना, हेच महत्वाचं आहे माझ्यासाठी. अरे तुझ्या समोर त्या पैशांची कसली आली आहे रे किंमत. हे बघ चल, आता ना आपण घरी जाऊया, घरच्यांना सगळं काही सांगूया. केतन रागवला असेल आपल्यावर, पण आपण अडचणीत आहोत हे कळल्यानंतर तो मदत करेल आपल्याला. असं नाही होणार. म्हणजे इथून मी बाहेरच पडू शकत नाही, कळत का नाही तुला? ही माणसं माझ्या जीवावर उठली आहेत. त्यांची मोठं ऑपरेंटी कळली ना मला, ते मला नाही सोडणार. अगं आता फक्त एकच मार्ग आहे, त्या माणसांचे त्यांना पैसे देऊन टाकायचे आणि मग मोकळं व्हायचं आणि मग दूर निघून जाऊ, जिथे आपल्या बाळाला कुठलाही त्रास होणार नाही. पण तू त्या दिवशी शैलेशला खोटं का बोलायला लावलंस? गंमत केली तुझी, गंमत केली. मला काय माहिती होतं की ही गंमत माझ्या भविष्याचा सुराळ कर. तू नको रे काळजी करूस, मी आहे तुझ्या बरोबर. हे बघ, यातून सुद्धा आपण काहीतरी मार्ग काढू. रोहित शिल्पाला फसवतोय हे नक्की. शिल्पाला अलर्ट करायला, त्याची पुढची चाल काहीही असू शकते. रोहित, अरे मी आईला सांगितलं की मी तुझ्या बरोबर आहे, मग तरी सुद्धा मोबाईल स्विच ऑफ का केलास तू? ते फोन ऑन असेल ना तुझा तर कसेही ट्रेस करू शकतील, तुला कळत नाही का? रोहित ऐक ना, आपण अस्मिताला कळवूया का? ती आपल्याला नक्की मदत करेल. नको नको, तिला आता काही कळवायला नको. इथून आपण बाहेर पडू दे, मी स्वतःहून जाऊन तिला भेटीन. The number you are trying to call is currently switched off. Please try again later. शिल्पाने फोन बंद का ठेवलाय? सुजाता मावशी, अस्मिता बोलते. शिल्पा कुठे आहे? तिचा फोन का बंद? आपल्याला मदत घ्यावीच लागणार. हे अशा टोळीला पकडून द्यायलाच हवं. जसं आपलं नुकसान झालं ना, तसं कोणाचंही नुकसान व्हायला नको. बस. रोहित, हे बघ, मला कळतंय तुझं, पण आपल्याला इथे जास्त धोका आहे. तुला त्या लोकांनी इथेच डांबून ठेवलं होतं ना. हो, पण त्यांना काय वाटतंय मी पळून गेलो इकडून. त्यांना वाटतंय की मी पळून गेलो, ते मला बाकीच्या ठिकाणी शोधतायत. ते इकडे येणार नाहीत मला शोधायला. त्यांची मेंटॅलिटी मला आता नीट कळली. मी बरोबर करतो. मला माहिती आहे मी बरोबर करतो. मावशी म्हणाली तिला शिल्पाचा फोन आला होता, पण तिचा फोन तर बंद आहे ना. मावशी म्हणाली शिल्पा रोहित बरोबर आहे आणि रोहित आजच परदेशातून परत आला. नाही पण मॅडम, मला एक गोष्ट कळत नाहीये की रोहितला नेमकं शिल्पाला आजच का भेटावं असं वाटलं. इतके दिवस, रादर इतके महिने तो इथेच असूनही खोटं बोलत होता. मग आज असं काय झालं की तो अचानक तिच्या समोर येतो? आणि मुळात तुम्ही तिला काही करण्याआधी मला कळव असं सांगितलं असताना ती न कळवता कशी काय गेली? म्हणजे खरं तर इतकी मोठी गोष्ट सगळ्यात आधी तुम्हाला सांगायला हवी होती. तिचा फोन बंद असून सुद्धा ती सुखरूप असल्याचं आणि रोहित बरोबर असल्याचं तिने मावशीला फोन करून कळवलं. याचा अर्थ हे तिने स्वतःहून केलंय किंवा असं करायला मुद्दाम कोणीतरी तिला भाग पाडलं. आणि महत्वाचं म्हणजे तिने स्वतःच्या फोनवरनं फोन नाही केला, तिने दुसऱ्या नंबरवरनं कॉन्टॅक्ट केला. का? म्हणजे ही असं कशासाठी करेल? किंवा कोणी दुसरं करू नाही घेत असं. यात नक्कीच काहीतरी गोम आहे. बोल राकेश. काय?
आणि तू मी काय खाऊ? हा, तुला भूक लागली असेल खा, माझ्या बाळाला भूक लागली असेल खा. मला असं वाटायला नको की बाबाचं प्रेमच नाही त्याच्यात. रोहित तू पण खाणार. आणि हे सगळं तू खायचंस कळलं, आणि मी काही ऐकूनच घेणार नाही. खा खा ना शिल्पा. अगं मला पुन्हा भूक लागली ना तर इथे दुसरं काहीच नाही, आणि मी खाली जाऊन नाही आणू शकत ग, म्हणून सांग तू खा, तुला भूक लागली ना. रोहित आपल्या बाळाचं नाव घेतोस आणि तुला दिलं तर खात सुद्धा नाही. रोहित अरे खूप शहाणं आहे रे आपलं बाळ. आपल्या बाळाला ना सगळं कळतं. आपण तिघं आहोत, आपण सगळं वाटून खायचं. माहितीये त्याला होणार आहे बाळा, आणि याही परिस्थितीत आपण एकत्र आहोत ना, हे जास्त महत्वाचं आहे. कोण आलं? रोहित अरे ती माणसं ती तर काही होणार नाही, काही होणार नाही तुला. मी आहे ना. अगं तू एवढा घाबरलो मी, कळत नाही तुला हे काय? शिल्पा ही तनया ही शिल्पा. मी सांगितलं होतं ना. शिल्पा आली म्हणून थोडंसं खायला घेऊन आलो. हो, येताना कोणी बघितलं नाही ना? तू दरवाजा लॉक केलास? मी काम करतो, मी बाहेरनं दरवाजा लॉक करतो. तू कोणा नाही तर कळ. मी येताना इथून खिडकीत नाही. तू काळजी करू नको, मी आलो. शिल्पा तू काळजी नको करूस. अगं रोहित मला माझ्या भावासारखा आहे, आणि तुम्हाला दोघांना मी वाटते ती मदत करेन. अगं तू एकदम निर्धास्त राहा. यातून आपण नक्की काहीतरी मार्ग काढू. आपण बाहेर पडू याची खात्री आहे मला, पण तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून हे सगळं का करताय? काय सांगू. अगं हे सगळं करण्यामागे माझंही एक भूतकाळ आहे. मनात खोलवर झालेल्या जखमा सहजासहजी विसरता येत नाही. म्हणजे माझा सख्खा भाऊ सुद्धा अशाच एका रॅकेटमध्ये सापडला होता, आणि आमच्या संपूर्ण घराची वाताहत सुरू झाली. राकेशने सगळी माहिती गोळा केली, आणि जे काही हाती आले त्यावर माझा विश्वासच बसत नाही. रोहितने तो फ्लॅट एका बाईच्या मदतीने धुमाळ नावाच्या दाम्पत्याला विकलाय. पण मॅडम हे कसं शक्य आहे? फ्लॅट तर शिल्पाच्या नावावर होता. की तिच्या परवानगीशिवाय तो असं कसं करू शकतो? करू शकतो. चोरांना सगळ्या पळवाटा माहीत असतात. त्याने शिल्पाच्या सह्या आधीच घेऊन ठेवल्या असू, गोड बोलून पॉवर ऑफ अटर्नीही घेतली असू. शिल्पाचा भोळा स्वभाव त्याने ओळखला, आणि सगळं स्वतःला हवं तेच करत गेला. मॅडम अशा लोकांना ना उलट टांगून मिरच्यांची धुरी द्यायला पाहिजे. अगं पण त्यासाठी तो आधी ताब्यात यायला हवा. सगळ्यात आधी ना रोहितने तो पेमेंटचा चेक शिल्पाच्या कुठल्या अकाउंटमध्ये जमा केलाय ते शोधायला हवं. आपल्याकडे वेळ फार कमी. शिल्पाला शोधायचं, आणि त्यासाठी आधी रोहितचा पत्ता मिळायला हवा. पण मॅडम त्याला मुंबईत शोधायचं कसं? सिट, मग शिल्पाने रोहितला एका न्यूज मध्ये पाहिलं होतं. त्याचं फुटेज मिळव. ओके मॅम. मनाली, केतन शिल्पाचा भाऊ त्यालाही बोलावून घे. मी फोन करते त्याला.
सख्ख्या भावाला मी वाचवू नाही शकत, पण रोहितला मी माझा भाऊ म्हणूनच मदत केली. रडू नका, बस बरं आधी. हे बघा, शांत व्हा. खर तर तनया तुमच्यामुळेच माझं सौभाग्य मला परत मिळालं. उलट मी तुम्हाला मदत करते यातच माझं समाधान आहे. शिल्पा, तू चेकबुक आणलंस तुझं? हो आहे. तुम्ही दोघे इथून सुटलात की सगळ्यात जास्त आनंद मला होणार आहे, कारण तो माझा विजय असणार आहे. रोहित, हे घे. शिल्पा, मला रोहित, मला जरा हा ते लेफ्ट सर. कसली भोळी नाही शिल्पा, फटकन कुणावरही विश्वास ठेवते. तुझ्या खोट्या कहाण्यांवर पण तिने विश्वास ठेवलाय. तिला काय सांगितलं माहिती का? विश्वास ठेवला माझ्या गरीब गायकी. मला हो हो हो, at last we are successful. जिंकलो आपण, जिंकलो. ही स्टोरी तुझा भाऊ मेलाय त्याच्यासाठी करते. रोहित, सहानुभूती. म्हणजे काय, मला सहानुभूती नको का? आता याच्यावर ना एक फक्त सही पाहिजे आपल्याला. 50 लाख रुपये सही द्या. रोहित, रोहित एक मिनिट. ही अस्मिता अग्निहोत्री. अरे डिटेक्टिव्ह आहे ही. नक्कीच शिल्पा हिच्याकडे गेली असणार. अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री माझ्या गरीब गाईची मैत्रीण. आपल्याला घाबरासारखं काही नाही गायच्याकडनं. नक्की ना? होय. अरे ही जर आपल्या मागे लागली ना तर सगळं संपेल. शिल्पा, तू एक काम कर, अस्मिताला चिठ्ठी लिही आणि तिला कळव की सगळं ठीक आहे. अरे पण तू तिला भेटणार होतास ना? हा, भेटायचं आहेच ना, नक्की भेटायचं आहे, पण कधी ते सांगता येत नाही ना. आणि ती उगीच काळजी करत राहील. तिला काही कमी व्याप आहेत का डोक्याला? चिठ्ठी लिही. मी लिहीन चिठ्ठी, पण ती पोहोचवायची कशी? म्हणजे तुला इथनं बाहेर पडता येणार नाही, आणि तनया जर तुम्ही बाहेर पडलात तर पुन्हा आपलीच पंचायत होती. रोहित, काय लक्षातच आलं नव्हतं. बरोबर आहे नाही का, पाठवणार कशी? तू लिही तर लिही, मग बघू. हा, लिही तर मग बघू. लिही. अस्मिता, माझी काळजी करू नकोस. मी रोहित बरोबर आहे. आमच्यातले सगळे गैरसमज दूर झालेले आहेत, मिटले आहेत. मी लवकरच तुला येऊन भेटेन.
रोहित संकटात होता पण आता सगळं व्यवस्थित आहे. केतनला रोहित बरोबर दिसलेली मुलगी ही रोहितची मानलेली बहीण आहे.